इतिहासात प्रथमच अडचणीत असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे। सहकारातील हा प्रयोग जर यशस्वी झाला तर सहकारांतर्गत सहकारी संकल्पना अस्तित्वात खरी ठरणार आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी वित्तीय संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा मध्यवर्ती बँका हा महत्त्वाचा दुवा आहे। त्यांचे अस्तित्व टिकून ठेवणे, त्यांना सक्षम करणे अनिवार्य आहे। त्यामुळे नागरी सहकारी बँकांना विलीनीकरणाचा पर्याय येथे लागू करता येणार नाही। या पार्श्वभूमीवर व्यक्तिगत प्रशासकांच्या मर्यादा व आजवरचा अनुभव पाहता राज्य सहकारी बँकेने सुचवलेला संस्थात्मक प्रशासक हा पर्याय राज्य शासनाने मान्य करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची नेमणूक संस्थात्मक प्रशासक म्हणून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर केल्याबद्दल राज्य सरकारने आभार मानण्यात आले आहे। शेतकऱ्यांवर असलेला कर्ज बँकेत परत घेण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत, मात्र कर्ज परत न केल्यास सक्तीची कर्ज वसुली करण्यात येईल। हा शेवटचा पर्याय अवलंबला जाणार आहे। सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथम एखाद्या बँकेला दुसऱ्या बँकेवर प्रशासक की ज्याला संस्थात्मक प्रशासक इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणता येईल असा पहिला प्रयोग आहे। यामुळे एका अडचणीत असलेल्या नागपूर जिल्हा बँकेवर अत्यंत सक्षम अशा राज्य सहकारी बँकेची नेमणूक झाल्यामुळं राज्य सहकारी बँकेचे जे काही रिसोर्सेस आहेत, फंडिंग आहे, एक्सपर्टाईज आहे, स्टाफ आहे, आमचे जे काही रिसोर्सेस याचा सगळा वापर आम्ही नागपूर जिल्हा बँक सक्षम करण्यासाठी करणार आहोत। त्यामध्ये नागपूर जिल्हा बँकेबरोबर आम्ही बँकिंग बाय कोलॅबरेशन, बँकिंग बाय पार्टनरशिप आणि त्यांच्या पार्टिसिपेशन डिपॉझिट सर्टिफिकेट हे नागपूर जिल्हा बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवी रिसीटच्या मागच्या बाजूला राज्य सहकारी बँकेची हमी असेल। त्यामुळे उद्या त्या डिपॉझिटचे पैसे अत्यंत सुरक्षित आहेत अशा प्रकारची ती हमी असेल। त्यामुळे कोणत्याही प्रकारे लवकरात लवकर या नागपूर जिल्हा बँकेचा जो व्यवहार आहे हा पूर्ववत कसा होईल, शेतकऱ्यांना त्या परत एकदा लोनिंग कसं सुरू होईल आणि या भागातल्या पर्व या नागपूर जिल्हा बँकेचे गतवैभव आहे ते कसं पुनश्च एकदा प्राप्त करून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न एक संस्थात्मक प्रशासक म्हणून या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत केला जाईल। ॲज अ बँकर या बँकिंगच्या दृष्टिकोनातून सक्तीची वसुली हा माझ्या दृष्टीने अत्यंत शेवटचा पर्याय असू शकतो। माझ्या दृष्टीने कर्जाची वसुली ह्या कर्जदाराच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे। याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम बँकेचं आहे। त्यामुळे प्रसंगी तो जो आजारी असेल त्याला नर्सिंग करायचं, त्याला ॲडिशनल फंडिंग द्यायचं आणि त्या उत्पन्न वसुली त्याच्याकरता संपूर्ण त्याला वेळ द्यायचा, रिस्ट्रक्चर करायचं, नर्सिंग करायचं, अशा प्रकारचे विविध उपाय आहेत। त्यामुळे सक्तीची वसुली हा बँकिंगमधला खरा गाभा नाही आहे, ती पठाणी वसुली आहे। त्यामुळे शेवटचा पर्याय तिथं कोणत्याही प्रकारे सवलत देऊन रिस्ट्रक्चर करून किंवा पुनर्बांधणी म्हणा कर्जाची किंवा ॲडिशनल फंडिंग म्हणा अशा प्रकारे कर्जाची वसुली जिथं होत नाही तिथं तो विचार केला जातो। पण मला असं वाटतं नागपूर जिल्हा बँकेच्या बाबतीत मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत हा विचार केला जाणार नाही असं मी आपल्याला आश्वासन देतो। 100% मिळणार। पुढच्या खरीप हंगामापासून नागपूर जिल्हा बँकेचे जे काही आज शेतकरी कर्जदार आहेत, सभासद आहेत, त्यांना निश्चितच आवश्यक तो कर्ज पुरवठा केला जाईल। या नागपूर जिल्हा बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर याच्या पुढचे सगळे निर्णय हे प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेलाच घ्यावे लागतील। त्यामुळे ज्या ज्या प्रॉपर्ट्या या बँकेच्या कोणत्या कामाच्या नाहीत किंवा त्या अडचणीच्या आहेत त्या सर्वांची विक्री हे राज्य बँकेला भविष्यात करावी लागेल। अनेक लॉस मेकिंग ब्रँचेस असतील त्याच्या कन्सॉलिडेशनचा एकत्रित करण्याचा पण विचार करावा लागेल। जे बँकिंगच्या दृष्टीने आवश्यक आहे, जे नाबार्डच्या रिपोर्टमध्ये जे सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी या भविष्य काळामध्ये निश्चितच राज्य सहकारी बँकेकडून होईल। सगळी मी तुम्हाला तेच सांगितलं की आधी बँकिंग सुरू झालं पाहिजे। बँकिंग सुरू होणं म्हणजे रोजच्या रोज बँकिंगचे डे टू डे व्यवहार सुरू होणं, त्याच्याकरता जे काय आवश्यक आहे, आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की CBS असेल, कम्प्युटरायझेशन असेल किंवा प्रिंटिंगची मशिनरी असेल, ATM असेल, जे काही आज या बँकेला कॅपिटल एक्सपेंडिचर करता येत नव्हता तो राज्य बँकेच्या वतीने केला जाईल। बँकिंग सुरू झाल्यानंतर हळूहळू साईड बाय साईड ही सगळी वसुली वगैरे इतर सर्व प्रक्रिया लोकांचा विश्वास निश्चितच संपादन करायचं काम राज्य सहकारी बँक करेल। तो एक महत्वाचा टप्पा आहे। तुम्ही जे काय सांगता ते एकदम योग्य आहे, कारण विश्वास संपादन केल्याशिवाय पुढची वाटचाल थोडी अवघडच असेल।
संस्थात्मक प्रशासन या अनोख्या मॉडेलची सुरुवात म्हणजे परिवर्तनाची सुरुवात असल्याची भूमिका राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे। शहराच्या तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या परिषदेत MSC बँकेचे प्रशासक विद्याधर आनसकर, MD दिलीप दिघे, CGM अशोक माने, सुशील कुजमुजवार, सुरेंद्र लांबे, अनंत भुईभार यांची उपस्थिती होती।